वाशिम जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे तर पिकांना आता नवसंजीवनी मिळते आहे। बळीराजा देखील सुखावलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे। त्यामुळे खरीपाच्या पिकांना मोठा दिलासा या पावसाचा मिळतोय। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेली होती, मात्र गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून या पावसाने कोमजण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना आता नवसंजीवनी मिळालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पुरता दिलासा मिळताना दिसतोय। पालघर जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे, तर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय। काल जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला, तर आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दिवसभर मुसळधार पावसाचा आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज आहे। डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, तर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालाय। नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळा महाविद्यालय बंद आहेत, तर अंगणवाड्यांना देखील आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पावसामुळे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय आणि प्रशासनाने याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे।